श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 1878 सालची ती मंगळवारची दुपार अक्कलकोटच्या मातीवर शोककळा पसरलेली होती. पण ज्यांना आपण मृत्यू समजतो तो साक्षात परब्रह्माचा एक खेळ होता. स्वामी स्वतःच्या महानिर्विणाची वेळ आधीच कशी ठरवली होती आणि जाता जाता त्याने चोळापाच्या कानात असे काय सांगितलं होतं ज्याने आजही भक्तांना आधार मिळतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निर्गम सोहळ्याचे ते रहस्य उलगडणार आहोत, जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला असे संकेत सांगेन जो आजही अक्कलकोटमध्ये अनुभवायला मिळतो. मित्रांनो, स्वामींना सर्व काही आधीच माहीत होतं. त्यांनी आपल्या काही भक्तांना आधीच निरोप द्यायची सुरुवात केली होती. त्या दिवशी स्वामी समर्थांनी वटवृक्षाखाली नाही तर आपल्या लाडक्या चोळापाच्या घरी निवासाला गेलेले होते. स्वामींनी अन्न पाणी सोडलेलं होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर तेजही तसूभरही कमी झालेलं नव्हतं. भक्त रडत होते, स्वामी शांत होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा लोककल्याणासाठी वापरलेला होता. आता तो देह विसर्जित करण्याची वेळ आलेली होती. दुपारची 4ची वेळ होती. स्वामींना पद्मासन घातलं. भक्तांना विचारलं, महाराज आता आम्हाला कोणाच्या हवाले करून जाताय? तेव्हा स्वामींनी आपले डोळे उघडले. अक्कलकोटच्या इतिहासातील सर्वात मोठा पॉवरफुल मंत्र दिलेला होता. आम्ही गेलो असे मानू नका, आम्ही जिवंतच आहे. जसे की स्वामी म्हणतात, हम गया नाही जिंदा आहे. आणि सर्वात मोठं गुपित म्हणजे स्वामींनी सांगितलं की माझी हाक जिथे जाईल तिथे मी धावून येईल. हे बोलून स्वामी समर्थांनी आपला प्राण ब्रह्मरंध्रात विलीन केला. पण चमत्कार तिथे संपला नाही, तर पुढून खऱ्या अर्थाने सुरू झालेला होता. देह शांत झाला असला तरीही स्वामींचे चैतन्य आजही तेथेच आहे. समाधी सोहळ्यानंतर अनेक भक्तांना स्वामींच्या पादुकामधील खडवाचा आवाज ऐकू येत राहिलेला होता. त्याचं रहस्य असं आहे की स्वामींना केवळ आपली स्थूल देह सोडला, पण सूक्ष्म रूपात ते आजही आपल्या भक्ताच्या पाठीशी आहेत. म्हणून आजही समाधी मठात गेल्यावर आपल्याला एक प्रकारची शांतता आणि ऊर्जा जाणवते. ती ऊर्जा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वामींचं ते चैतन्य आहे, जे कधीही आजवर या जगात संपणार नाही. मित्रांनो, आता तो संकेत आजही अक्कलकोटमध्ये जेव्हा आरती होते तेव्हा काही क्षण पूर्णपणे शांतता पाळली जाते. असे म्हणतात की त्या क्षणी साक्षात स्वामी स्वतः आपल्या भक्ताचे मनोकामना ऐकत असतात. ज्यांना अनुभव आलाय त्यांनी माहिती आहे की स्वामी गेलेले नाहीत. आजही आपल्या घरात, आपल्या कामात, आपल्या विचारात जिवंत आहे. तुम्ही कधी स्वामींच्या मठात बसून ध्यान केलंय का? तुम्हाला तिथली ऊर्जा कशी जाणवली आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जगाला कळेल की आमचे स्वामी आजोबा आजही अमर आहेत. आत्ताच पॅटर्न या चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.